रुपये. हे झाले सगळे डोंबवलीच्या खोड्यातले दरोडेखोर. आता हे डोंबवलीचे हेमंत चित्रे 50,000, MG वीरा 50,000. तुला सांगतो या फायलीत जवळजवळ 50-60 लाखाचा माल आहे. हे पैसे एकदा मिळू देत मग बघ तुला कुठे नेऊन ठेवतो ते. काय करतोस तू? एवढं दरोडेखोरांना पकडण्याचं धाडस करतोस आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटस धाडस करणार नाही? अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. कड्यावरनं उडी मारायला सांग आता मारतो. समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो. यावं नाही का आता उडी मारली पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको ग. अरे त्यात काय अवघड आहे? हे बघ मी सांगते तसं कर. सरळ जायचं, वडिलांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लगीन करायचंय. मग ते लगेच गोळी घालती. मग मी खलास. मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी. अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना? अरे ते मिलिटरीत होते होते. हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते. अशी बंदूक द्यायची काय चांगली आहे. दरोडेखोर टाकू यात नक्कीच सापडणार. आईला बसल्या बसल्या 50,000 रुपये मिळाले. हा सापडला. शेम टू शेम. कहाँ भाग के जाएगा. सापडला. मैं तुझे छोड़ूंगा नहीं ठाकुर. बाजूला कर. कोण आहेस? मी बार्शीकर. बेबी बेबी बेबी. मी बेबीचा बाप. बाप रे बाप. का आला होतास इथे? तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे माझंही तिच्यावर प्रेम आहे. ती माझ्याशी लग्न करणार आहे. म्हणजे मी पण तिच्याशी लग्न करणार आहे. लग्न? काय असतोस? मी नोकरी करतो. कुठे नोकरी? नोकरी असल्या शूद्र गोष्टी मी करत नाही. मी बिझनेस करतो. बिझनेस? येस. कसला बिझनेस? अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय. हे बघा हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे 3-4 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. बेपत्ता पुरुष आणि वृद्ध ह्याचे 4-5 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. आता ही तुमची फाईल. दरोडेखोर डाकू कुविर्ब्यात कुविख्यात अतिरेकी ह्याचे 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. अहो हे सगळे सापडले पाहिजेत. बघा मग पैसाच पैसा. अच्छा अच्छा. मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता? करेक्ट. बबनराव डिटेक्टिव्ह म्हणतात मला. ह्यातला एक जरी मिळाला ना 15-20 हजार रुपये कुठे गेले नाहीत. तुम्हाला म्हणून सांगतो पंजाब मध्ये हा धंदा जोरात चालेल. दिवसाला एक अतिरेकी मिळाला ना 25-30 हजार रुपये कुठे गेले नाहीत. बघा बघा तुम्ही खात्री करून घ्या. बघा बघा बघा. मूर्ख महामूर्ख. म्हणून तर तुमच्या मुलीशी लग्न करतोय. असल्या गाढवाला जावई करून घेण्यात का मी गाढव नाही. फायली असं काय करताय? 50-60 लाखाचा माल आहे. अहो मी तुमचा पेपर घेऊन जातो. बाहेर व्हा. 50,000चं गिराईक सापडायचं. थँक्यू सर. गाढव लग्न करायला निघालाय. पण तू रागावू नकोस रे. हे बघ तू नोकरी बघ कुठेतरी. त्याशी आपलं लगीन कसं होणार? नाही झालं तर नाही झालं. मी नाही घाबरत. ते आपण नुसतं प्रेम करूया का ग? तसं नाही चालायचं. नाही चालायचं. सिनेमात कसं हिरो हिरोईन लगीन करतात तसं आपण पण लगीन करायचं. हे जाऊन तुझ्या बापाला सांग. तो मला मूर्ख समजतो, नालायक समजतो, पैसे कमवायची अक्कल नाही म्हणतो. अरे अशी शक्कल लढवीन आणि तुझ्या बापाच्या दारात पैशाचा ढीग उभा करीन. तो मोजत बसेल रोज. तोंड बघा तोंड. म्हणजे पैशाचा ढीग उभा करीन. हिम्मत बघया मर्दाची. अग हिम्मत बघया मर्दाची. तुला गोष्ट सांगतो लाखाची. बघती चोरी उघडेल नशिबाची. अशी फिरवीन किल्ली युक्तीची. अग हिम्मत बघया मर्दाची. तुला गोष्ट सांगतो लाखाची. बघती चोरी उघडेल नशिबाची. अशी फिरवीन किल्ली युक्तीची. कोण तरणी पोरगी पळाली. कोण तरणी पोरगी पळाली. जण
जणू पैशाची खाण मिळाली. कुटुंब म्हातारी हरबून बसली, या फुटूत मलाच दिसली. अरे करशील धरले हे असे तर कशी जमावी जोडी. अरे करशील धरले हे असे तर कशी जमावी जोडी. अग अग दुनिया फिरते पैशानी. अग दुनिया फिरते पैशानी, मी ओढीन पैसा खोऱ्यानी. अग दुनिया फिरते पैशानी, मी ओढीन पैसा खोऱ्यानी. अरे गुंडाची टोळी नेल पकडून. पॉवरफुल बॉडी पाहिले का? अरे गुंडाची टोळी नेल पकडून फुकटचा खाशील मार. हिम्मत बघ या मर्दाची, तुला गोष्ट सांगतो लाखाची. बघ ती चोरी उघडेल नशिबाची, अशी फिरवीन किल्ली युक्तीची. मी पैशाचं लावीन झाड. हा मी पैशाचं लावीन झाड, मग वाढल माझा रुबाब. हे तुझ्या पप्पाला जाऊन सांग, दारी पैशाचा लावीन मी ढीग. अरे पाहून आईला ये जरा नको हवेत बंगले बांधू. अरे पाहून आईला ये जरा नको हवेत बंगले बांधू. हे शक्कल सारी लढवीन. अक्कल तरी हाय का? हे शक्कल सारी लढवीन, मी लाखोपती ग होईन. हे शक्कल सारी लढवीन, मी लाखोपती ग होईन. वाट बघ पोरा जमा घरा. नो एंट्री आहे. हे वाट बघ पोरा जमा घरा, फुकट खाशील मार. ए जा हिम्मत बघ या मर्दाची, तुला गोष्ट सांगतो लाखाची. बघ ती चोरी उघडेल नशिबाची, अशी फिरवीन किल्ली युक्तीची. पाँच का दस, 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 पाँच का दस. बाल्कनी आहे का? आहे ना. किती पाहिजे? 2 पाहिजे. 2 पाहिजे. हा. 20 रुपये काढ. 8 रुपयाने एक दे ना. 8 रुपये? हा. ए हा? तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय? आपल्याकडे फिक्स रेट. बरं बरं 2 दे. आता कसं? जरा कॉर्नरची सीट दे. काय बिडू. थँक्यू. असू दे असू दे. काळा बाजार करते काय तिकिटाचा? काळा बाजार करते कम्प्लेट. तोही पोलिसाच्या डोळ्यात देखत. तुला जनाची नाही निदान पोलिसाची तरी. नाव बोल चाल कम्प्लेट. नाव बोल फटाफट. बरं की काय? पहिलं अक्षर ब आणि शेवटचं ट. आता पहिला अक्षर ब म्हणजे बघा. ए मी काय कोडी सोडवायला आलो का इथं? जास्त बडबड नाही पाहिजे. अरे च्या, मी कुठं बडबड करते? नुसतं 5 का 10, 5 का 10 एवढंच बोलते. हे बघ, तुला पाहिजे का? लवकर बोल. 2 रुपये कमी घेईन. मस्त पिक्चर आहे प्यार का दीवाना. 10 आठवडे चालले मी आठीनीला, तरी बी हाऊसफुल. हिरोईन हिरोला पळवून देते. गाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे. तुला स्टोरी सांग का? स्टोरी चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबाच्या समोर कम्प्लेट. प्यार का दीवाना करून टाकतोय. बरोबर बघतो. स्टोऱ्या सांगते. स्टोऱ्या साहेबाच्या समोर. अरे वेड्या, साहेबाच्या समोर आणि गाढवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं. काय झालं? तुम्हाला हात बसेल काही पत्त्या लागायचा नाही. काय रे नाव काय तुझं? आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही. बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला.
आपल्या एरियामध्ये काळा बाजार केलेला आपल्याला अजिबात चालत नाही. लय दरार आहे आपला या एरियामध्ये. हा ए आपला बी लई दरार आहे या थिएटरवर. बिट्टी म्हणतात मला. माझं नाव बिट्टी आणि तुझं बजरंग. दोन्ही बी बोत. लय कथा करायला लागली का तू? आणि तू बी लई कायदा शिकवायला लागलास. अरे काय आहे? बघ धंद्याचा टाइम आहे माझा 5-25 रुपये कमवायचा. कामाचा टाइमपास करायला लागलास रा. तू पहिले चौकीवर चल. लाकअप मध्ये टाकलं टाइमपास म्हणजे काय कळलं तुला? अरे चल चल. भीते का काय तुझ्या साहेबांना? नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही मी. चल.